नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. कथेचं नाव आहे सावलीचा शोध. चला तर मग सुरू करूया. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गाव. समुद्राच्या लाटांचा गाजा आणि नारळ पोफळीच्या बागांनी वेढलेलं हे गाव दिसायला जितकं शांत होतं, तितकंच त्या गावातल्या एका टोकावर असलेल्या भैरव निवास या बंगल्याभोवती रहस्याचं जाळं पसरलेलं होतं. गेल्या 20 वर्षांपासून हा बंगला बंद होता. गावकरी दिवसाही त्या बंगल्याच्या सावलीला उभं राहायला घाबरायचे. विराज, आपण नक्की इथेच राहणार आहोत का? सईने काळजीने विचारलं. विराजने गाडीतून उतरून समोर उभ्या असलेल्या त्या अवाढव्य पण आता जीर्ण झालेल्या वास्तूकडे पाहिलं. विराज हा मुंबईचा एक नावाजलेला आर्किटेक्ट होता. त्याला जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याचं वेड होतं. म्हणूनच त्याने हे जुनं घर विकत घेतलं होतं. सई, हे फक्त घर नाहीये, ही एक कलाकृती आहे. एकदा का मी याचं नूतनीकरण केलं ना की बघ हे कसं दिसेल, विराज आत्मविश्वासाने म्हणाला. सई आणि विराज यांचं लग्न होऊन अवघे 6 महिने झाले होते. सई स्वभावाने थोडी भित्री, पण विराजवर जीवापाड प्रेम करणारी. विराजच्या हट्टापायी ती या निर्जन ठिकाणी यायला तयार झाली होती. बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडताच एक विचित्र करकर असा आवाज झाला. जणू त्या बंगल्याने अनेक वर्षानंतर दीर्घ श्वास घेतला होता. आज सगळीकडे धूळ आणि कोळ्यांची जाळे पसरली होती. भिंतीवरचे जुने फोटो आणि काळवंडलेले आरसे जणू येणाऱ्यांना सांगत होते की इथे तुमचं स्वागत नाहीये. त्या रात्री पावसाचा जोर वाढला होता. वीज कडकडत होती. सई आणि विराज वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आवरत होते. अचानक सईला वाटलं की खालच्या हॉलमध्ये कोणीतरी चालतंय. विराज, खाली कोणीतरी आहे का? सईचा आवाज भीतीने थरथरला. वेडी आहेस का सई? आपण दोघंच आहोत इथे. बाहेर वाऱ्याचा आवाज असेल, विराज तिला जवळ घेत म्हणाला. त्याने तिच्या कपाळावर हलकीशी किस केली. घाबरू नकोस, मी आहे ना. पण काही वेळातच विराज गाढ झोपेत असताना सईला खिडकीबाहेर झाडांच्या आड एक काळी आकृती उभी असलेली दिसली. ती आकृती बंगल्याच्या खिडकीकडे रोखून पाहत होती. सईने डोळे पुसून पुन्हा पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तिच्या मनात पाल चुकचुकली. तिने विराजला उठवण्याचा प्रयत्न केला, पण विराजला कसलीच शुद्ध नव्हती. तो जणू एखाद्या गुंगीत होता. सई हळूहळू खोलीच्या बाहेर आली. तिच्या हातात एक मेणबत्ती होती. हॉलमध्ये पोहोचताच तिला कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी कपाटातून कसला तरी ओरखडण्याचा आवाज आला. तिने थरथरत्या हाताने कपाट उघडलं. आत काहीच नव्हतं, पण कपाटाच्या मागच्या भिंतीवर रक्तासारख्या लाल रंगात काहीतरी लिहिलं होतं. परत जा, अजून वेळ आहे. सईच्या हातातली मेणबत्ती खाली पडली. तिला मागे कोणाच्या तरी श्वासाचा आवाज ऐकू आला. तिने वळून पाहिलं आणि ती ओरडणार इतक्यात एका हाताने तिचं तोंड गच्च दाबलं गेलं. सईचं हृदय छातीतून बाहेर पडेल इतक्या जोरजोरात धडधडत होतं. तिच्या तोंडावर असलेला तो हात थंडगार होता, जणू बर्फाचा स्पर्श. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या हाताची पकड सुटत नव्हती. मेणबत्ती विझल्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये दाट काळोख पसरला होता. गप्प रहा, आवाज करू नकोस, नाहीतर तो तुला बघून घेईल. एक बसका आणि थरथरणारा आवाज तिच्या कानापाशी घुमला. सईने धैर्याने त्या हाताचा अंगठा जोरात मुरगळला. पकड सैल होताच ती लांब उडी मारून ओरडली, विराज, विराज, वाचव मला.
तिच्या ओरडण्याने वरच्या खोलीतून कसला तरी पडण्याचा आवाज आला आणि विराज धावत जिना उतरून खाली आला. त्याच्या हातात मोबाईलची टॉर्च होती. प्रकाशाचा झोत हॉलमध्ये पडताच सईला दिसलं की तिथे एक म्हातारा माणूस उभा होता. फाटके कपडे, विस्कटलेले पांढरे केस आणि डोळ्यात एक विचित्र भीती. कोण आहात तुम्ही? माझ्या घरात काय करताय? विराजने चिडून विचारलं आणि सईला आपल्या मागे घेतलं. तो म्हातारा थरथरत होता. त्याने हाताने खिडकीबाहेर इशारा केला. तो आलाय. काळोखाचा राजा परत आलाय. पोरा, अजून वेळ आहे. आपली बायको घे आणि पळ इथून. हे घर कोणालाच सुखात राहू देणार नाही. आहो, पण तुम्ही आहात कोण? सईने सावरून विचारलं. मी नाम्या. या बंगल्याचा रखवालदार होतो 20 वर्षांपूर्वी. आज तुमची गाडी पाहिली आणि राहावलं नाही. सावधान रहा. इथली भिंत रक्ताने लिहिली आहे, ती उगाच नाही. असं बोलून तो म्हातारा अंधारात गडप झाला. विराजने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो माणूस जंगलात कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. विराजने टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पाडला. सई, कुठे आहे ते लिखाण? सईने कपाटाच्या मागे पाहिलं तर तिथली भिंत आता पूर्णपणे कोरी होती. मगाशी दिसलेले ते लाल रंगातले शब्द जणू हवेत विरघळून गेले होते. विराज, शपथ घेते, मगाशी इथे लिहिलं होतं, परत जा. सई रडू लागली. विराजने तिला शांत केलं. सई, तू खूप तणावात आहेस. कदाचित त्या म्हाताऱ्याला बघून तुला भास झाला असेल. चल, वर जाऊया. त्या रात्री सईला झोप लागली नाही. विराज शेजारी गाढ झोपला होता, पण सईचं लक्ष खिडकी बाहेरच्या पावसाच्या आवाजाकडे होतं. अचानक तिला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या विहिरीतून कुणीतरी पाणी शेंदत असल्याचा आवाज ऐकू आला. कचकच कचकच. हा आवाज इतका स्पष्ट होता की सईला राहवलं नाही. ती हळूच उठली आणि खिडकीपाशी गेली. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. चंद्राचा अस्पष्ट प्रकाश विहिरीवर पडत होता. तिथे विहिरीपाशी कोणीतरी उभं होतं. एक स्त्री. तिने पांढरी साडी नेसली होती, पण तिचे केस कमरेपर्यंत मोकळे होते. ती विहिरीतून बादली उपसत होती, पण बादलीत पाणी नसून काहीतरी काळं आणि घट्ट होतं. सईची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती. ती स्त्री अचानक थांबली आणि तिने हळूच आपली मान मागे वळवली. सईच्या डोळ्यात डोळे घालून ती हसली. तिचं हसणं मानवी नव्हतं. सईने घाईघाईने खिडकीचे पडदे ओढले आणि ती बेडवर येऊन बसली. तिचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलं होतं. सकाळी लवकर विराज उठला. तो खूप उत्साहात होता. सई, आज मी या घराचा तळघर तपासणार आहे. तिथे काही जुने नकाशे किंवा अँटिक वस्तू मिळण्याची शक्यता आहे. विराज, मला हे घर अजिबात सुरक्षित वाटत नाहीये. आपण आत्ताच गावी परत जाऊया का? सईने विनवणी केली. विराज हसला आणि त्याने तिचे हात हातात घेतले. सई, तू माझं प्रेम आहेस. मी तुला काही होऊ देईन का? हे बघ, आज आपण बाहेर जाऊया. गावात फिरूया. तिथल्या लोकांशी गप्पा मारूया. तुझं मन हलकं होईल. दोघंही आंजरले गावात गेले. गाव तसं सुंदर होतं, पण जेव्हा लोकांनी विचारलं की ते कुठे राहतात आणि विराजने भैरव निवासचं नाव काढलं, तेव्हा लोकांचे चेहरे पांढरे पडले. एका चहावाल्याने तर चहाचा कप खाली ठेवला. साहेब, त्या वाड्याकडे कशाला गेलात? तिथे भैरवचा कोप आहे. 20 वर्षांपूर्वी तिथे एका पूर्ण कुटुंबाचा गूढ मृत्यू झाला होता. कोणी म्हणतं त्यांनी आत्महत्या केली, तर कोणी म्हणतं त्या घरात काहीतरी अदृश्य शक्ती आहे. सईच्या काळजाचा ठोका चुकला. मृत्यू? पण कशामुळे? कोणालाच माहिती नाही. फक्त एकच लहान मुलगी वाचली होती, जी नंतर वेडी झाली असं म्हणतात. चहावाला हळू आवाजात बोलला. विराजने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण सईच्या मनात भीतीचं घर झालं होतं. दुपारी घरी परतल्यावर
विराज तळघरात गेला. सई स्वयंपाकघरात चहा बनवत होती. अचानक तिला तळघरातून विराजचा मोठा ओरडण्याचा आवाज आला. सई, खाली ये लवकर. सई धावत खाली गेली. तळघराचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आतून एक कुबट वास येत होता. ती अंधाऱ्या पायऱ्या उतरून खाली गेली. विराज तिथे एका भिंतीपाशी उभा होता. त्याने एक मोठी लाकडी पेटी शोधून काढली होती. हे बघ सई, या पेटीत काय आहे? विराजने पेटी उघडली. त्यात सोन्या चांदीचे दागिने नव्हते, तर त्यात अनेक जुन्या बाहुल्या होत्या. पण त्या बाहुल्या साध्या नव्हत्या. प्रत्येक बाहुलीच्या गळ्याभोवती काळा दोरा होता आणि त्यांच्या डोळ्यांच्या जागी खिळे ठोकलेले होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बाहुल्यांच्या रांगेत सर्वात शेवटी एक नवीन बाहुली होती, जिने हुबेहूब सईसारखे कपडे घातले होते. सईच्या पायाखालची जमीन सरकली. विराज, ही बाहुली माझ्यासारखी कशी दिसते? विराजने ती बाहुली उचलली आणि तो काही बोलणार इतक्यात तळघराचा मुख्य जड दरवाजा अचानक जोरात बंद झाला. बाहेरून कोणीतरी जोरात साखळी लावल्याचा आवाज आला. आता ते दोघंही त्या अंधाऱ्या, कुबट आणि शापित तळघरात अडकले होते. वरच्या मजल्यावरून कोणाचे तरी चालण्याचे आवाज येऊ लागले. कोणाचे तरी जड पायऱ्या उतरत असल्याचा आवाज जवळ येत होता. कोणीतरी तळघराच्या दरवाजाच्या पलीकडे उभं होतं आणि हळू आवाजात गुणगुणत होतं, माझं घर, माझी खेळणी, तुम्ही का आलात? तळघराचा तो जड लाकडी दरवाजा एखाद्या डोंगरासारखा अचल झाला होता. विराजने आपल्या खांद्याने त्याला जोरात धडक दिली, पण बाहेरून लावलेली ती साखळी टसची मस होत नव्हती. सईच्या हातातली टॉर्च थरथरत होती. त्या अंधाऱ्या कोठडीत बाहुल्यांचे ते खिळे ठोकलेले डोळे जणू त्यांच्याकडेच पाहत होते. विराज, कोणीतरी बाहेर आहे, मला कोणीतरी गुणगुणताना ऐकू येतंय. सई कुजबुजली. तिचा आवाज भीतीने बसला होता. विराजने तिला जवळ घेतलं. शांत हो सई, मी आहे ना. हा दरवाजा जुना आहे, आपण दुसरी एखादी वाट शोधूया. तळघरात सर्वत्र कुबट वास आणि ओलावा होता. कोपऱ्यात काही जुनी लाकडी खोकी आणि तुटलेलं फर्निचर पडलं होतं. विराज टॉर्चच्या प्रकाशात भिंती तपासू लागला. अचानक त्याचं लक्ष एका भिंतीवर गेलं, जिथे दगड थोडे बाहेर आले होते. त्याने तिथली माती खरवडली तर तिथे एक लहान लोखंडी कडी दिसली. सई, इकडे ये, हे बघ, इथे काहीतरी आहे. दोघांनी मिळून ती कडी जोरात ओढली. एक मोठा दगड सरकला आणि त्यामागे एक अरुंद बोगदा दिसला. हा बोगदा कुठे जातो हे माहीत नव्हतं, पण तिथे अडकून राहण्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं होतं. विराज आधी आत शिरला आणि सईने त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या मागे पाय टाकला. बोगद्यात गुडघाभर पाणी होतं आणि वरून वटवाघळांचा आवाज ऐकू येत होता. चालता चालता सईचा पाय एका कडक वस्तूवर पडला. तिने टॉर्च खाली केली आणि त्याची किंकाळी फुटली. खाली मानवी कवटी आणि काही हाडं विखुरलेली होती. विराज, इथे मृतदेह आहेत. विराजने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सई, हे कदाचित खूप जुने असतील. मागे वळून जाण्यापेक्षा चालत राहणं हाच पर्याय आहे. आपण जवळजवळ पोहोचलो आहोत. काही अंतर चालल्यावर त्यांना वरून प्रकाश दिसू लागला. एका लोखंडी जाळीतून चंद्रप्रकाश आत येत होता. विराजने त्या जाळीला जोरात धक्का दिला. ती जाळी उघडली आणि ते दोघंही बाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांना जाणवलं की ते बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या शापित विहिरीच्या अगदी जवळ आले होते. रात्रीचा तो प्रहर भयाण होता. पावसाचा शिडकावा सुरू होता. विहिरीच्या काठावर तीच पांढऱ्या साडीतली आकृती पुन्हा दिसली, पण यावेळी ती विहिरीकडे पाठ करून उभी होती. तिचे केस वाऱ्यावर उडत होते. विराजने हिम्मत केली आणि ओरडला, कोण आहेस तू? आणि आमच्याशी हा लपंडाव का खेळतेस? ती आकृती हळूहळू वळली. चंद्राच्या प्रकाशात
तिचा चेहरा स्पष्ट झाला. तो चेहरा भयावह नव्हता, तर अत्यंत सुंदर पण दुःखी होता. तिचे डोळे रिकामे होते, जणू ती काहीतरी शोधत होती. तिने आपला हात सईच्या दिशेने केला आणि ओठ हलवले. माझी बाहुली, तिला वाचवा. आणि क्षणात ती आकृती हवेत विरघळून गेली. सई आणि विराज धावत बंगल्याच्या मुख्य दरवाजापाशी आले. यावेळी दरवाजा उघडाच होता. ते झपाट्याने वरच्या खोलीत गेले आणि त्यांनी दार आतून लॉक केलं. सई विराजच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. विराज, आपण उद्या सकाळीच इथून निघून जाऊया. मला हे दागिने, हे घर काहीच नकोय. मला फक्त तू हवा आहेस. विराजने तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. हो सई, आपण उद्याच निघू. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. ती बाहुली तुझ्यासारखीच कशी दिसत होती? आणि ती स्त्री कोणाबद्दल बोलत होती? त्या रात्री सईला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तिला तोच बंगला दिसला, पण 20 वर्षांपूर्वीचा, सुंदर आणि सजलेला. एक लहान मुलगी हॉलमध्ये खेळत होती. तिच्या हातात तीच बाहुली होती, जी सईसारखी दिसत होती. अचानक काही माणसं घरात घुसली. त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांना मारलं आणि त्या मुलीला खेचत तळघराकडे नेलं. त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज सईच्या कानात घुमला आणि ती दचकून जागी झाली. तिने पाहिलं, विराज बेडवर नव्हता. खोलीचा दरवाजा उघडा होता. विराज, तिने हाक मारली. उत्तर आलं नाही. ती घाबरून बाहेर आली. हॉलमध्ये खाली गेल्यानंतर तिला दिसलं की विराज त्या जुन्या कपाटासमोर उभा होता. त्याच्या हातात एक सुरी होती आणि तो स्वतःच्याच हातावर काहीतरी कोरत होता. विराज, हे काय करतोयस तू? सई ओरडली आणि त्याच्याकडे धावली. विराजने मागे वळून पाहिलं. त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. सई, हे घर रक्त मागतंय. जुनं देणं अजून बाकी आहे. सईने त्याच्या हातातली सुरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण विराजची ताकद आता मानवी वाटत नव्हती. त्याने तिला एका हाताने झटकलं. सई भिंतीवर आदळली. तेवढ्यात बंगल्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात टकटक केली. विराज, थांब, स्वतःला सावर. बाहेरून तोच म्हातारा नाम्या ओरडत होता. तिचा आत्मा याच्या शरीरात शिरलाय. सई, विहिरीतलं ते काळं कापड घेऊन ये लवकर. सईला काहीच समजत नव्हतं, पण विराजला वाचवण्यासाठी तिला काहीतरी करणं भाग होतं. विराज सुरी घेऊन तिच्या दिशेने चालत येत होता. विराजचे डोळे कोळशासारखे काळेभोर झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे ते हिंस्त्र हसू पाहून सईच्या अंगाचा थरकाप उडाला. जो विराज तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, तिच्या एका लहानशा जखमेने व्याकुळ व्हायचा, तोच आज तिच्या छातीवर सुरी रोखून उभा होता. विराज, प्लीज असं करू नकोस. मी तुझी सई आहे. सईने रडत रडत दोन्ही हात जोडले, पण विराजवर तिच्या शब्दांचा काहीच परिणाम होत नव्हता. सई, रक्त, या घराला रक्त हवंय. 20व्या वर्षाची प्रतीक्षा संपली. विराजच्या गळ्यातून एकाच वेळी 2 आवाज येत होते. एक त्याचा स्वतःचा आणि दुसरा एक लहान मुलीचा. तो सुरी हवेत उगारून सईवर धावला. सईने जीवाच्या आकांताने बाजूला उडी मारली. सुरी भिंतीत खुपसली गेली आणि तिथला जुना प्लास्टर खाली पडला. बाहेरून नाम्या म्हातारा दरवाजा जोरात बडवत होता. सई, वेळ नाहीये. विहिरीच्या आत ते काळं कापड आहे. ते जोपर्यंत तू बाहेर काढत नाहीस, तोपर्यंत हा आत्मा विराजला सोडणार नाही. पळ. सईने मागे वळून न पाहता थेट मागच्या दरवाजातून विहिरीच्या दिशेने धाव घेतली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांच्या कडकडाटात ती विहीर एखाद्या राक्षसाच्या उघड्या जबड्यासारखी वाटत होती. सई विहिरीच्या काठावर पोहोचली. तिने खाली पाहिले. आज संपूर्ण अंधार होता, पण पाण्यावर काहीतरी तरंगत होतं. तिने विहिरीची ती जुनी दोरी आणि बादली हातात घेतली. विहिरीतून पाणी शेंचताना जो कचकच आवाज रात्री येत होता, तोच आवाज आता तिच्या मनात गुंजत होता. तिने बादली खाली सोडली
बादली कशात तरी अडकली. सईने पूर्ण ताकदीने बादली वर ओढायला सुरुवात केली. तिचे हात सोलून निघाले होते, रक्ताळले होते, पण विराजचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवून ती ओढत राहिली. शेवटी बादली वर आली. त्यात पाणी नव्हते, तर एक जुने कुजलेले काळे कापड होते. त्या कापडात काहीतरी गुंडाळले होते. सईने थरथरत्या हाताने ते कापड उघडले. आत एक जुनी गंजलेली लोखंडी साखळी आणि त्यावर कसली तरी तांत्रिक अक्षरे कोरलेली होती. ठेवून देते खाली. अचानक मागून एक गंभीर जड आवाज आला. सईने वळून पाहिले. विराज तिथे उभा होता. त्याच्या हातात तीच सुरी होती, पण आता त्याच्या डोळ्यातून काळे पाणी वाहत होते. तो सईच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे येत होता. जर तू हे कापड विहिरीबाहेर काढलंस तर माझा सूड अपूर्ण राहील. विराजच्या शरीरातून ती शक्ती ओरडली. कोण आहेस तू? माझ्या पतीला का त्रास देतेस? सईने ते काळे कापड छातीशी घट्ट धरून विचारले. मी या घराची खरी मालकीण आहे आणि हा त्याच पापी माणसाचा अंश आहे ज्याने माझा बळी दिला. विराजने सुरी सईच्या गळ्यापाशी आणली. सईने डोळे बंद केले. तिला वाटले आता आपले आयुष्य संपले. तिने मनोमन विराजची माफी मागितली. पण त्याच क्षणी नाम्या म्हातारा हातात एक मोठी काठी घेऊन तिथे धावून आला. त्याने विराजच्या हातावर जोरात वार केला. सुरी खाली पडली. सई, ते कापड विहिरीतल्या पाण्यात परत टाक, पण त्याआधी त्यावर स्वतःच्या रक्ताचा टिळा लाव. हाच एकमेव मार्ग आहे. नाम्या ओरडला. सईने उशीर न करता आपल्या रक्ताळलेल्या हाताने त्या काळ्या कापडावर रक्ताचा डाग दिला आणि ते कापड थेट विहिरीच्या गर्द अंधारात फेकून दिले. एक भयानक किंकाळी हवेत गुंजली. विराज एकदम जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे पूर्ववत झाले होते. तो बेशुद्ध पडला होता. सई धावत त्याच्यापाशी गेली आणि तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. नाम्या आजोबा, हे काय होतं सगळं? आणि विराजचा याच्याशी काय संबंध? सईने हुंदके देत विचारलं. नाम्याने विहिरीकडे पाहिले, जिथे पाण्याचा रंग आता हळूहळू लाल होत होता. लेकी, ही तर फक्त सुरुवात आहे. विराजचा संबंध आजचा नाही, तर 20 वर्षांपूर्वीचा आहे. आणि या बंगल्यात जे दागिने शोधायला विराज आलाय, ते दागिने नसून एक शाप आहे. विराजचा 20 वर्षांपूर्वीच्या त्या हत्याकांडाशी काय संबंध आहे? नाम्या म्हातारा विराजला पापी माणसाचा अंश का म्हणाला? आणि त्या काळ्या कापडासोबत विहिरीत गेलेले रहस्य कोणते? जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.